लग्नानंतर होईलच प्रेमचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर ह्या प्रोमो प्रमाणे इथे अनिशा आलेली असते आणि इथे काव्याने फ्रूट सॅलड बनवलेलं असतं बघा प्रेक्षक हो. आणि आता ते फ्रूट सॅलडचा बाउल मानेने घेऊन थांबलेले असते. तर आता इथे पार्थ येतो आणि म्हणतो, ओ काव्याने केलेलं फ्रूट सॅलड मला भूक लागलीच होती, दे इथे. असं म्हणून तो आता आपल्या आईला म्हणतो, म्हणजे मानिनीला. तर मानिनी मात्र फ्रूट सॅलड देताना मुद्दाम तो बाउल खाली फेकते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पारच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं हे सगळं बघून. तर मग आता इथे नंतर काव्या आपल्या खोलीमध्ये जाते, म्हणजे त्या गेस्ट रूम मध्ये, आणि तिथे अनिशा सुद्धा तिच्याबरोबर असते. तर आता इथे काव्या म्हणते, खूप वाईट वाटलं ग पारच्या डोळ्यामध्ये पाणी बघून. मग आता अनिशा म्हणते, तुला काय इतकं वाईट वाटतंय, कुठल्या नात्याने, असं म्हणते आता अनिशा. तर आता इथे काव्या म्हणते, मी त्यांची बायको, असं म्हणते आणि थांबते आता बघा ती प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या त्याच्यानंतर विचारत पडते, की कारण आता काव्या मनापासून बायको समजायला लागली की काय पार्थची, असं वाटायला लागलंय प्रोमो बघू. प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला पण लग्नानंतर होईलच प्रेम आवडतं का? आणि तुमची आवडती जोडी कोणती आहे तेही आम्हाला कमेंट करून सांगा. पार्थ, काव्या की जीवा आणि नंदिनी. तर आता बघा प्रोमोप्रमाणे हे तर क्लिअरच झालेलं आहे की मानिनीच्या मनामध्ये असं तिला वाटत आहे की काव्याचं अजूनही लफडं चालू आहे आणि त्यामुळेच ती पार्थबरोबर तशी वागते. खरं तर काव्याचीच चूक आहे बघा प्रेक्षक हो. लग्ना दिवशीच तिने जर सांगितलं असतं की तिचं जीवाबरोबर प्रेम आहे म्हणून, तर ही सगळीच गोष्टी झाली नसती. पण काव्या त्यावेळी तोंड बंद करून लग्न करून घेते आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी म्हणते की सगळेजण चारही जणी आम्ही डिवोर्स देऊया आणि आपलं लाईफ चालू करूया. हे काय जोक नसतं बघा प्रेक्षक हो. तर काव्याची खूप मोठी चूक असते इथे. आणि खूप तर ऑडियन्स असे आहेत की काव्याला खूप मस्त म्हणतात, पण तिचं जे कॅरेक्टर लिहिलेलं आहे ते खूप चुकीचं लिहिलेलं आहे. म्हणजे लग्न करताना ती काही बोलतच नाही आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा नंदिनीचं जीवाबरोबर लग्न होतं तेव्हा ती बोलायला लागते. आणि आता जीवाला पण तिनेच फोर्स केलेलं असतं ना, म्हणजे जीवा तिला म्हणतो की मला विसरून जा, तेव्हा कुठे तर ती विसरायला लागते त्याला. नाहीतर तोपर्यंत ती त्याच्या प्रेमातच होती. म्हणजे आता जीवाने ते म्हटलं नसतं तर ते अजूनही जीवाच्याच प्रेमात असली असती. आणि त्या लिहिलेल्या लेटरमुळेच, म्हणजे जीवानीचे लेटर काव्यासाठी लिहिलेलं असतं आणि ते तिने फाडलेलं असतं. तेच लेटर आता बघा प्रेक्षक हो, नंदिनीने वाचलेलं असतं आणि ते वाचूनच तिने डिवोर्स द्यायचा प्रयत्न केलेला असतो. आणि तिने ते डिवोर्स लेटर्स आणि डिवोर्स पेपर्स पाठवलेले असतात आता जीवाला. तर आता ह्या काव्यामुळे खूप जणांची आयुष्य बरबाद होत आहेत बघा प्रेक्षक हो. कारण पहिला तर पार्थला तिने डिवोर्स द्यायचं ठरवलं, मग नंतर आता त्या जीवाला पण तिने मजबूर केलं डिवोर्स देण्यासाठी. तर आता ही सगळ्या गोष्टी ना सगळ्या काव्यामुळे होत आहेत बघा प्रेक्षक हो. मानिनीला कळलंय, पण खूप वेळाने कळलंय, जरा आधी कळायला हवं होतं. म्हणजे तिचं लफडं जेव्हा चालू होतं तेव्हा. आत्ता काही फायदाच नाही, कारण आता काव्या गेली तरी जीवाकडे, तो काय तिला एंटरटेन नाही करणार आणि हे तिला माहिती आहे. त्यामुळे आता तिच्याकडे ऑप्शन नाही. त्यामुळे आता ती पार्थ बरोबर चांगलं वागतेय आणि आता तिला ते लग्न हवं असं वाटतंय, पार्थ हवा असं वाटतंय. पण हे सत्य नाही आहे. आता तिला जीवाने लाथ मारल्यामुळे ती हे सगळं करते बघा प्रेक्षक हो. तिला काही प्रेम वगैरे नाही आहे अजून पार्थबद्दल. पण आता तिला कोण नाहीच आहे ना, तर आता तिला पार्थ पाहिजे. कारण पार्थ तर आता प्रत्येक गोष्ट जी असते काव्याची तिला हो, हे त्याला होला हो म्हणतो तो, आणि त्याचं असं काही मतच नसतं. काव्या जर ही दिशा राईट म्हणेल तर राईट, लेफ्ट म्हणेल तर लेफ्ट. तर त्यामुळे काव्याचं तर बरं चाललंय नाही का बघा प्रेक्षक हो. कारण पार्थ तिची सगळ्याच गोष्टी ऐकतो. मात्र इथे जीवा आणि नंदिनीच्या लाईफमध्ये नंदिनीला पार्थसारखा नवरा मिळणार होता, म्हणजे जो चांगला वेल सेटल वगैरे होता. आणि जीवा तर काय, तो तर लाईफबद्दल कधी सिरियस नव्हताच. आणि आता तो अजून, म्हणजे वसवत्त्यानेच त्या माणसाला पाठवलेला आहे बघा प्रेक्षक हो. शनायाचा जो बाबा असतो तो जीवाला म्हटलेला असतो ना, हे प्रोजेक्ट झाल्यावर मी तुला पैसे देईन. पण बघा प्रेक्षक हो, तो काय फंडिंग देणारच नाहीये जीवाला. आणि तो त्याला फसवण्यासाठी आलेला आहे. आणि नंदिनी सांगते सुद्धा की नका करू तुम्ही त्यांच्याबरोबर काम. पण जीवा मात्र काय ऐकत नाही बघा तिचा प्रेक्षक हो. आणि आता तो आपलं तेच खरं करतोय, कारण त्याला पहिली टाइम फंडिंग मिळालेलं आहे आणि त्याला वरती जाण्याचा खूप जास्त ऑब्सेशन झालेला आहे. आणि तो बघतच नाही आहे की काय मार्गाने तो वरती जातोय. म्हणजे ऑब्सेशन खूप जास्त झालंय त्याला, म्हणजे त्याला आता वर चढायचं पण आहे शिडीवरून, पण आता तो बघतच नाही की शिडी कुठली आहे म्हणून. तर आता खूप मोठ्याने पडणार आहे बघा प्रेक्षक हो जीवा. आणि आता वसवत्यांचा खूप मोठा प्लॅन आहे त्या माणसासोबत, म्हणजे शनायाच्या बाबासोबत. आणि आता ह्याचे परिणाम काय होतील हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आता उद्याच्या प्रोमोमध्ये पण दाखवलेलं आहे की नंदिनीला खूप भीती वाटायला लागली की काहीतरी मोठं संकट येणार आहे म्हणून. आणि आता बघा प्रेक्षक हो, वसवत्याच एक्सपोज करणार आहे जीवानी काव्याच्या नात्याला. म्हणजे आधी त्यांचं प्रेम प्रकरण होतं हे सगळ्यांनाच कळणार आहे, कारण ओरिजिनल सिरीजमध्ये तसंच दाखवलेलं आहे. आणि पुराव्यांसकट आता ते सगळ्यांसमोर येणार आहे बघा प्रेक्षक हो. बहुतेक कोणीतरी जाणार आहे त्या त्यांचा जो फार्म हाऊस असतो ना, तर आता तिथे बहुतेक स्टोरूममध्ये तिला सापडणार आहे पुरावे. तर बघा प्रेक्षक हो, फार्म हाऊसमध्ये पण काव्या अजूनही जीवाच्या प्रेमातच होती, मात्र तो टाळटा करायचा तिला. तर आता ही मानिनी म्हणते ते एकदम खोटं पण नाहीये, ती अजूनही
असली असती जीवाच्या प्रेमात जर त्यांनी तिला लाथ मारली नसती तर. पण आता जीवा तिला बघत पण नाही आहे, त्यामुळे आता काव्याकडे ऑप्शन नाही, त्यामुळे ती पार्थकडे आली. पण परत जीवाने तिला इम्पॉर्टन्स दिलं ना, तर ती वापस जाऊ पण शकते. खरं तर तसंच आहे ते. तर त्यामुळे मानिनी जे करते ते बरोबर आहे. पण आता मानिनीला जरा पुरावे वगैरे गोळा करावे लागतील. कारण आता पूर्ण प्रेमामध्ये पडलेला आहे पार्थ काव्याच्या. आणि आता तो मानिनी विरुद्धच जाणार आहे आता काहीही केलं तरी. त्यामुळे आता मानिनीला ठोस पुरावे आणावं लागतील. आणि आता खाष्ट सासू वगैरे वाटत असेल मानिनी लोकांना, पण ती काही चुकीचं करत नाही बघा प्रेक्षक हो. आधीची जर काव्या बघितलं, ती खूप वाईट वागली आहे पार्थची आणि त्यांच्या घरातल्या सगळ्यांचीच. म्हणजे काव्या जीवाबरोबर प्रेम होतं तर त्या दिवशी सांगायचं होतं ना, लग्ना दिवशी कशाला लग्न करून घ्यायचं. मानिनी पण तेच म्हटली, मी काय तुला जबरदस्ती ठेवलं असतं का? आणि ती लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा सांगितली असती ना, की माझं दुसऱ्यावर प्रेम आहे म्हणून. तर मानिनीने ते पण एक्सेप्ट केलं असतं आणि डिव्होर्स द्यायला लावलं असतं तिने आता पार्थला. पण नाही, काव्याने पण आपला गेम खेळलाय बघा प्रेक्षक हो. आता तिने पण काय माहिती तिच्या मनामध्ये काय होतं लग्न करून घेताना. तिने काही न बोलता लग्न केलं आणि नंतर विक्टिम कार्ड खेळली. खूप रडली ती. पण बघा प्रेक्षक हो, काव्या नंदिनीचा संसार पण चांगला चालू नाही दिला, ही गोष्ट खूप वाईट आहे. कारण आता नंदिनीचं लग्न झालेलं असतं जीवाबरोबर, तर तिनं विसरून जायला हवं होतं त्याला. पण नाही, तिला टॉर्चर करत राहिली ती आणि काय काय बोलत राहिली, की मी सगळ्यांसमोर एक्सपोज करेन तुला, तुला हे करेन, तुला ते करेन. आणि त्याच्यामुळेच आता जीवाने त्या फार्म हाऊसमध्ये जाऊन आपलं टॅटूही जाळून घेतलेलं असतं. केस प्रकरण किती जास्त झालेलं असतं प्रेक्षक हो, माहिती आहे ना तुम्हाला. आणि आता एकदम काव्या सोज्वळ सगळं वागती आहे. आणि काव्या डिझर्वच नाही करत खरं तर पार्थचं प्रेम. खूप अति झालंय हे. म्हणजे तिचं वागणं बघता, तिचा चिडकेपणा बघता, पार्थसारखी माणसं खूप छान मुलगी डिझर्व करतात खरं तर प्रेक्षक हो. अशी मुलगी ते डिझर्व नाही करत. पण प्रेक्षक असे आहेत, की त्यांना ज्ञानदा आवडते म्हणून काव्या कॅरेक्टरला सपोर्ट करतात. ॲक्टरचा काही संबंधच नाही आहे. पण जसं हे कॅरेक्टर लिहिलंय ना काव्या, हे कॅरेक्टरच बरोबर नाही आहे. म्हणजे स्टार्टिंगपासूनच म्हणजे लग्नादिवशी सांगायला हवं होतं ना, की माझं दुसऱ्याबरोबर प्रेम आहे आणि नंतर सोडून द्यायचं होतं जीवाचं लग्न नंदिनीसोबत झाल्यावर. पण नाही, ती त्रास करतच राहिली जीवाला आणि त्याच्यामुळेच त्याने ते लेटर लिहिलेला असतो आणि डिव्होर्स पेपर्स नंदिनीने त्या लेटरमुळेच दिलेलं असतं. तर काही ना काही इनडायरेक्टली तरी काव्याचा संबंध आहे बघा प्रेक्षक हो या सगळ्यामध्ये. आणि खूप वाईट वाटतं नंदिनीकडे बघून बघा प्रेक्षक हो. तिचं एवढ्या छान मुलाबरोबर लग्न ठरलेलं असतं, जो वेल सेटल्ड असतो आणि आता तिला जीवाबरोबर राहावं लागतंय. जीवा असा माणूस आहे, जो कसल्याच बाबतीत सीरियस नाही आहे आणि तो हुशारही नाही आहे. म्हणजे तुमचं लग्न ठरलेलं असतं इतका छान माणसासोबत आणि लग्न होतं अशा माणसासोबत, तरीही नंदिनीने खूप छान सांभाळून घेतलं. पण काव्याकडे बघा, ती मुलगी अजिबातच काहीही ॲडजस्ट करायला तयार नव्हती आणि काही नाही. आणि पहिला तर स्टार्टिंगच्या एपिसोड्समध्ये खूप घाण वाटलंय ते कशी वागायची ती पार्थसोबत. म्हणूनच तिचं नाव मांजर वगैरे ठेवलेलं असतो ना पार्थ. तर बघा प्रेक्षक हो, तुम्हाला काय वाटतं आणि आमच्या ह्या चॅनलबद्दल काय वाटतं तिचे फीडबॅक नक्की द्या आणि आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा.